ज्या प्रकारे सरकार ओबीसीचा DNA आहे म्हणून सत्तामध्ये बसली आणि आज ओबीसी विद्यार्थ्यांच्या हातात कटोरा थांबवला आहे। सरकारने आम्हाला विद्यार्थ्यांना भिकारी बनवून ठेवलेलं आहे। विद्यार्थ्यांना भीक मागायची नौबत आणलेली आहे। आज सरकारजवळ ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पैसे नसल्यामुळे आम्हाला भीक मागून सरकारला पाठवावं लागत आहे। की ओबीसीला भिकेचा कटोरा ओबीसी विद्यार्थ्यांच्या हातात सरकारने दिलेला आहे। सरकारला भीक देण्यासाठी म्हणून ही भीक दो आंदोलन आज आहे। हा GR तुम्ही बघू शकता। GRमध्ये 1 जुलैला GR निघाला। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हा GR निघाला आणि या GRच्या अनुसार सर्व समाज एक आहे। SC ST OBC EWS ट्रायबल हे सगळे समाज एक आहेत आणि सगळ्यांना सारखाच निधी, सारखीच विद्यार्थी संख्या अशा प्रकारचा GR शासनाने काढलेला आहे। हा मूर्खपणाचा GR आहे। असा GR शासनाने काढायला नको होतं, कारण OBC समाज हा शेड्यूल कास्ट समाजाच्या 4 पट आहे। OBC समाज हा शेड्यूल ट्राईब समाजाचा 7 पट आहे आणि जो EWS नावाखाली नवीन लॉलीपॉप दिलेला शासनाने त्याच्यासुद्धा 5-6 पट समाज हा OBC समाज आहे। तर या समाजाला सारखी संख्या कशी, सारखा निधी कसा, सारखाच निधी OBCला, तर हा काही न्याय नाही आहे आणि यामुळे OBC विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे। OBC विद्यार्थ्यांना सारखा निधी पाहिजे, OBC विद्यार्थ्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांची संख्या पाहिजे। म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही भीक दो आंदोलन करतो आहेत आणि ही भीक, मिळालेली भीक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्री OBC मंत्र्यांना पाठवणार आहोत आणि यानंतर सुद्धा जिल्ह्यानं निषेध आंदोलनं होणार आहेत। आताच शासनाने सूट घेतली पाहिजे आणि शासनाने तर GR रद्द करून नव्याने लोकसंख्येच्या प्रमाणात महाज्योतीला निधी दिला पाहिजे। महाज्योती सारथी पार्टी लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना निधी दिला पाहिजे, असं करायला पाहिजे। अदरवाईज आम्ही राज्यभर सकल OBC महामोर्चा आंदोलन तीव्र करेल। तुम्ही पाहिलं असणार, याच्या आधीसुद्धा या नागपूरमध्ये लाखाचा मोर्चा सकल OBC महामोर्चाने काढलेला आहे। तर ही सुरुवात आहे, इथूनच आम्ही सुरुवात केली होती। गांधी पुतळ्यापासून सुरुवात झाली होती। यानंतरसुद्धा अशाच प्रकारे जिल्ह्यामध्ये मोर्चे होतील, भीक दो आंदोलन होतील आणि मोठे विराट मोर्चेसुद्धा यामध्ये होतील। म्हणून शासनाने आत्ताच सूट घेतली पाहिजे आणि OBCचा न्याय, OBC विद्यार्थ्यांचा न्याय OBCला दिलं पाहिजे।